श्री निवृत्तीनाथ हरिपाठ अभंग 10 ते 12. जयाचेणी सुखे चळत पै विश्व, नांदे जगदीश सर्वा घटी. त्याचे नाम हरी, त्याचे नाम हरी, प्रपंच बोहरी कल्पनेची. शांती त्याची नारी, प्रकृती कामारी, उन्मनी ओवरी हृदयातू. निवृत्ती देवी धरिले निर्गुणी, शांती दे संपूर्णी हरी प्रेमे. अर्थ: ज्याच्या इच्छेने हे सर्व जग चालते तो जगदीश सर्वाभूती भरलेला आहे. त्यांचे नाव हरी असे असून तोच या सर्व प्रपंच कल्पनाची बोळवण करतो. त्यांचे शांती ही स्त्री, प्रकृती हा विकार आणि उन्मनी म्हणजे हृदयात दृढ होते. उन्मनी अवस्था म्हणजे 5वी अवस्था. निवृत्तीनाथ म्हणतात, मी निर्गुणाचे प्रेम धरले आणि त्यायोगे मला संपूर्ण शांती प्राप्त झाली. अभंग 11. हरी बिन भावो तो वायाची संदेहो, हरी देवा देवो आहे सत्य. हरी हरी वाचे ऐसे जपासाचे, नाही त्या एमाचे मोह जाळ. हरी बिन सार नाही पै निर्धार, हरी बिन पार न पविजे. निवृत्ती श्री हरी चिंतिता निरंतरी, हरी एक अंतरी सर्वा नांदे. अर्थ: श्री हरी वाचून इतर जो भाव तो सर्व व्यर्थ समजावा. देवादिदेव हरी हाच खरा आहे. हरी हरी या नामाचा वाणीने जप केल्याने येमाचे मोहजाळ त्या जीवाला बाधणार नाही, होणार नाही. हरी वाचून सार नाही हे निश्चित, आणि हरी कृपे वाचून परतीरी जाता येणार नाही हेही निश्चित. सर्वाच्या अंतरंगात हरी नांदत आहे आणि त्याचे चिंतन मी अखंड करतो असे निवृत्तीनाथ म्हणतात. अभंग 12. ध्यान धरा हरी विश्रांती नामाची, विठ्ठली साची मनोवृत्ती. ध्याने विन मन विश्रांती विन स्थान, सूर्या विन गगन शून्य दिसे. न लगे साकार विठ्ठल मनोवृत्ती, प्रपंचे समाप्ती ती अक्षरी. निवृत्ती समंती विठ्ठल कीर्तन, करिता अनुदिन मन मेळे. अर्थ: श्रीहरीचे ध्यान करा. नाम हेच एक विश्रांती स्थान समजा, म्हणजे मनाची वृत्ती विठ्ठल रूपी रंगून जाईल. ज्याप्रमाणे सूर्याशिवाय आकाश शून्य दिसते, त्याप्रमाणेच ध्यानाशिवाय मन आणि विश्रांतीशिवाय स्थान समजावे. मनाची वृत्ती विठ्ठलांच्या मूर्तीकडे लाभायास नको, तर विठ्ठल या 3 अक्षरात वृत्ती ठेवली असता, विठ्ठल नामाचा जप केला असता संसारातून मुक्तता होते. विठ्ठल, वि म्हणजे विवेक, ठ म्हणजे ठसवणे आणि ल म्हणजे लक्ष. त्या 5व्या ठिकाणी उन्मनी अवस्थेच्या ठिकाणी मन आणि लक्ष लावून त्याचा जप करावा. म्हणूनच दिवसानुदिवस विठ्ठल कीर्तनात मी मन रमवितो व लक्ष लावतो व त्यामुळे ते विठ्ठल स्वरूप होते असे निवृत्तीनाथ म्हणतात. सद्गुरुनाथ महाराज की जय.